दिलेला शब्द पाळण्यासाठी अखेर जरांगे पाटील ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भेटीला। मित्रांनो, जरांगे पाटील यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटण्यासाठी मी जाणार आहे आणि ताईला न्याय मिळूनच देईल अशी जरांगे पाटलांनी मीडियासमोर सांगितलं होतं। ते आज त्यांनी जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करण्यासाठी आज परळी या ठिकाणी ज्ञानेश्वर मुंडे यांच्या भेटीला परळी या ठिकाणी गेले। मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा। मित्रांनो, महादेव मुंडे प्रकरणामध्ये गेल्या 18 महिन्यापासून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जग पछाडलं। SP ऑफिस असन, कलेक्टर ऑफिस असन किंवा महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे सर्वांकडे निवेदनं दिली, सर्वांना भेटल्या, परंतु एक गरीब महिला, एक कष्टकरी महिला, एक सर्वसामान्य कुटुंबाचं कोणीही दखल घेतली नाही। आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये अशी सर्वसामान्य लोकांमध्ये अशी एक भावना आहे की गोरगरिबांचे कामं होत नाहीत, कष्टकऱ्यांचे, दीनदलितांचे, लोकांवर अन्याय होत आहेत। कारण याचं झुकतं उदाहरण म्हणजे महादेव मुंडे यांची हत्या। गेल्या 18 महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची हत्या झाली आणि या हत्याला कोणीही दाद द्यायला तयार नाही, कोणीही त्याच्यावर कारवाई करायला तयार नाही। आणि यातूनच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जरांगे पाटील यांना हाक दिली होती की जरांगे पाटील यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं, मी तुमची लहानी बहीण आहे आणि मला तुम्ही न्याय द्यावा अशी मी विनंती करत आहे। मित्रांनो, हाच शब्द जरांगे पाटलांनी उचलला आणि जरांगे पाटील यांनी आज ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांनी जो सांगितलेला प्रसंग आहे तो प्रसंग त्यांनी कसा घडला, कोणी मारलं, कशामुळे ही हत्या झाली, हा प्रकार पूर्ण सांगितला। मित्रांनो, महादेव मुंडे यांनी फक्त 12 गुंठे जमीन दिली नाही म्हणून वाल्मिक कराड आणि त्यांच्या जे बरोबरचे त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांनी महादेव मुंडे यांचा खात्मा केला, खून केला अशी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जरांगे पाटील यांना पूर्ण हकीकत सांगितली। आणि तोच किस्सा बाळा बांगर यांनी पण मीडियासमोर वारंवार सांगत आहेत। आणि बाळा बांगर यांनी तर आज जो काही PM रिपोर्ट असतो, मेडिकल रिपोर्ट असतो, तो मीडियाला पूर्ण दाखवला आणि जो बाळा बांगर यांनी वा त्यांनी जी गोष्ट सांगितली होती ती खरी ठरली असंच म्हणावं लागेल। कारण मित्रांनो, जो PM रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट आहे की मानेचे 3 तुकडे गायब आहेत। आणि बाळा बांगर पण मीडियासमोर किंवा त्यांच्या जबाबामध्ये वेळोवेळी सांगत आहे की ज्या वेळेस महादेव मुंडे यांचा खून झाला त्यावेळेस जे काही मारेकरी होते त्यांनी वाल्मिक कराड यांना ते मांसाचे तुकडे आणि रक्त घेऊन त्यांना त्यांच्या टेबलवर ठेवले आणि तेच त्यांना दाखवले। ही घटना खरीच ठरत आहे असं त्या रिपोर्टवरून तरी सध्या दिसत आहे। मित्रांनो, एवढे पुरावे मीडिया ओरडती आहे, पूर्ण तालुका, जिल्हा, महाराष्ट्र ओरडतो आहे। सभागृहामध्ये ह्याचे वेगवेगळ्या आमदारांनी पुरावे सादर केले, परंतु एवढं असून देखील आजपर्यंत गृहमंत्र्यांनी त्या आरोपीला अटक करण्याचं धाडस केलं नाही। म्हणजे ते आरोपी नक्कीच किती मोठे असावेत हाच पडलेला प्रश्न आहे। आणि म्हणून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जरांगे पाटील यांना हाक दिली आणि हाक दिल्याच्या नंतर जरांगे पाटील धावत पळत गेले। मित्रांनो, एवढंच नाही तर ज्या लोकांवर अन्याय होतो त्या ठिकाणी मराठा समाजाचे संघर्षयोद्धे महाराजदादा जरांगे पाटील हे त्या ठिकाणी धावून जातात। आणि त्याचं ताजं उदाहरण म्हणजे आज ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटण्यासाठी गेले। ते एकटे गेले नाहीत, तर
त्यांच्याबरोबर 200 ते 300 गाड्यांचा ताफा होता. आणि ज्या वेळेस जरांगे पाटील परळी शहरामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या घरी जात होते, त्यावेळेस परळी शहरामध्ये आश्चर्याचा धक्का बसत होता की ज्या समाजात ज्ञानेश्वरी मुंडे जन्माली आहेत त्या समाजामध्ये खूप मोठमोठे लोक आहेत, नेते आहेत, मंत्री आहेत, उद्योगपती आहेत, परंतु ज्ञानेश्वरी मुंडे यांना कोणीही न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांच्या घरी जाऊन भेट देण्याची सध्या तकलीफ घेतली नाही. मित्रांनो, हेच आश्चर्य परळीकरांना वाटत होते. आणि जरांगे पाटील ज्यावेळेस परळी शहरामध्ये एंट्री हाणली किंवा ज्यावेळेस तिथं आगमन झालं त्यावेळेस सर्व रस्त्यावर जरांगे पाटलाकडं असं आश्चर्याने बघत होते. मित्रांनो, हाच तो जरांगे पाटील, हाच तो माणूस, हाच तो संघर्ष योद्धा आणि हाच तो जो ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी धावून जाणारा माणूस म्हणजे जरांगे पाटील. त्या ठिकाणी गेले आणि त्या माता माऊलीचा बहिणीचा पूर्ण हकीकत ऐकून घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की ताई, तू भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आपण बघू आरोपी कसे अटक होत नाहीत. आणि एवढं बोलून त्या माऊलीला हुंदका फुटला आणि जरांगे पाटील यांनी त्यांना शब्द दिला की आता हा भाऊ तुझ्याकडे आला आहे, तुला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि दिलेल्या शब्दाला जागणारा समाजसेवक नेता म्हणजे जरांगे पाटील. मित्रांनो, तुम्हाला जरांगे पाटील आणि ज्ञानेश्वरी मुंडे आणि महादेव मुंडे यांच्याविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आपण आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.